आहे. परभणीतही तुमच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे असं म्हणतात की शिवसेना उभाटाचा खरा चेहरा समोर आला का मुसलमान नगर पहिला मुस्लिम महापौर शिवसेनेचा हा उद्धव ठाकरेंनी दिला. असं सय्यद इक्बाल. त्या एकनाथ शिंदेना सांगा जरा अभ्यास करा, अभ्यास करा जरा, डोक्याला तेल वगैरे लावा थंड डोकं होण्यासाठी आणि मग अभ्यास करा. परभणीमध्ये भारतीय जनता पक्षाचे 12 नगरसेवक मुसलमान आहेत हे त्यांना माहिती आहे का? शिंद्यांना का उचलली जीभ लावली दाढीला, टाळाला पण नाही दाढीला. 12 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे परभणीतले मुस्लिम आहेत. इतर ठिकाणी सुद्धा असंख्य मुस्लिम नगरसेवक आहेत. काय या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक मुस्लिम आहेत. ते काय घुसखोर नाहीत ना, मराठी भाषिक मुस्लिम आहेत. आमचे तालुका प्रमुख आहेत, ते अधिकारी आहेत, वर्षानुवर्ष काम करणारे. मग मुसलमान म्हणून कार्यकर्त्याला दूर ठेवणार तुम्ही? तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा तो निष्ठावान मुसलमान परवडला. तुमच्यासारख्या बेईमान गद्दारांपेक्षा ज्याने ज्या ताटामध्ये खाल्लं तिथे तंगडी वर करणारे आहे सगळे लोक शिवसेने, त्याच्यापेक्षा निष्ठावान शिवसैनिक आहे. परभणीचा जो मेयर झाला हा तालुका प्रमुख आहे आमचा, अनेक वर्ष पक्षाचं काम करतोय, झिजतो आहे, पक्षाबरोबर राहिला. अशा निष्ठावान शिवसैनिकाला जर परभणीत महापौर केला तर गद्दारांच्या पोटात दुखणारच. तुम्ही का मुसलमानांना तिकीट दिली नाहीत का? दिलीत ना, भाजपने दिली नाहीत का? दिली ना सर्वत्र. या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मुसलमान होतात, सरन्यायाधीश. मुंबई हायकोर्टामध्ये मुख्य न्यायाधीश मुस्लिम होतात. तुमचे राज्यपाल मुस्लिम आहेत उत्तर प्रदेशचे व बिहारचे. या देशाचे राष्ट्रपती वारंवार मुस्लिम झालेले आहेत. भारतीय जनता पक्षाने डॉक्टर अब्दुल कलामना केलेलं आहे. काय तुम्ही आम्हाला सांगता? तुम्हाला काय माहिती आहे एकनाथ शिंदेना? त्या अक्षर शत्रू आहेत ते. अक्षर शत्रू हा शब्दाचा अर्थ समजून घ्या. भारतीय जनता पक्षाला संधी मिळाली असती ना महापौर करण्याची परभणीत, तर त्या 12 मधलाच एखादा मुस्लिम नगरसेवक झाला असता. लक्षात ठेवा, हे पण तुम्हाला मी सांगतो. या देशामध्ये हिंदू मुसलमान करण्यापलीकडे यांच्याकडे दुसरा कार्यक्रमच नाही आहे. राऊत साहेब, आणखी काही विषय आहेत. अजित